जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आजचा विषय सर्वांसाठी सुंदर आहे. फक्त तो माझ्या पद्धतीने हाताळला तरच विजय आपला नक्कीच होईल. मित्रांनो, आजचा विषय आहे मराठी भाषा. ज्या मराठी भाषेची थोरवी या अखंड महाराष्ट्राने गायली, त्या मराठी भाषेची आठवण तुमच्या आमच्या मनात कायमस्वरूपी असावी याबद्दल काढलेला हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी अस्मिता हे समीकरणच आहे. मित्रांनो, मराठी सर्वप्रथम मराठी माणसाने बोलावी. काय तुम्ही सारेच मराठी बोलता? बरोबर, पण घरात नाही का? अहो, 4 मराठी माणसं बोलत असताना जर एक परप्रांतीय भाषीय तुमच्यामध्ये दाखल झाला तर त्याला समजावी म्हणून तुम्ही मराठी भाषा सोडून इतर भाषेचा वापर का करता बरं? तुम्ही मराठी भाषेतच बोला, तरच ते शब्द त्या परभाषीय व्यक्तीच्या कानावर पडतील व तोही तुमच्याप्रमाणे मराठी भाषा बोलू शकेल किंवा बोलू लागेल. जर तुमच्या आमच्या सारख्या मराठी माणसाच्या सोबत राहून मराठी बोलण्याचा प्रयत्न करत नसेल तर त्या परभाषीयाला प्रेमाने सांगा, माझ्याबरोबर तसेच आमच्या मित्रांबरोबर मराठीत बोल, नाहीतर आमच्या सोबत राहू नको. बघा, काय फटाफट मराठी भाषा शिकेल. पण सर्वप्रथम मराठी माणसाने कायमस्वरूपी मराठी भाषेतच बोलले पाहिजे. मराठी वर्तमानपत्र वाचावी. जर प्रत्येक शासकीय कार्यालयात, मग ग्रामपंचायत असो वा महानगरपालिका, प्रत्येक कार्यालयात मराठी वर्तमानपत्र फक्त ठेवण्यात यावी. म्हणजे प्रत्येकजण मराठी भाषेतच बोलेल. तिथे टेबलावर मराठी असलेले वर्तमानपत्र पाहून तो सुद्धा मराठी भाषा तुमच्यासोबत बोलेल. मराठी माणसाने जर तुमच्या फोनवर येणाऱ्या इनकमिंग कॉलवर जर कुणी अन्य भाषेत तुमच्याशी बोलत असेल तर त्याला माहीत असून की तुम्ही मराठी आहात आणि त्याच्याकडे तुमचा नंबर सेव्ह आहे आणि तुमच्या नावात जर मराठीपणाचा उल्लेख आहे, तर ताबडतोब त्या इतर भाषीय माणसाचा फोन लगेच ताबडतोब थांबावा किंवा ताबडतोब कापून टाकावा. त्याचप्रमाणे तुम्ही मुखत्वे करून मराठी चित्रपट पाहण्यासाठी जावा. हो, पण ते सैराटसारखे मराठी चित्रपट पाहून फक्त झिंग झिंग झिंगाट हे असं करू नका. हा मराठी भाषेचा अनादर आहे. अनादर केल्याप्रमाणे आहे असे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे. कारण परभाषीय मराठी भाषेला फक्त झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर नाचण्यात इतपत महत्त्व देऊ लागला आहे. त्याचप्रमाणे मराठीच बातम्या पाहण्यावर जोर देण्यात यावा. आज महाराष्ट्रात जे तबकडीवाले आहेत ते दूरचित्रवाणीवर फक्त मराठी भाषेतील भाग लावण्यासाठी जास्त पैसे उकळत आहेत. त्यांना सांगा की आम्ही मराठी आहोत. महाराष्ट्रात मराठी भाग लावायला सर्व दर कमी करा. तबकडीवाल्यांनो, अशी सक्त ताकीद द्या, तरच मराठी भाषा सर्वच दूरचित्रवाणीवर लावले जातील. त्याचप्रमाणे जेवण नेहमी आपल्या मराठमोळ्या पद्धतीने जेवण चला. बाहेरचं वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण व त्याच्या नावात विचित्र नावे ऐकून ते पदार्थ विचित्र दिसणारे पाहून तुमचे मराठमोळे पण टिकवून ठेवण्यात बाधा होत आहे. भात, भाकरी, भाजी, वडे, सागोती, घावणे अशा प्रकारच्या मराठमोळ्या जेवणाच्या पदार्थांवर जास्त भर द्या. मराठी माणसाने मराठी माणसात मराठी असण्याचा मान, सन्मान, अभिमान राखावा. तरच मराठी माणूस महाराष्ट्रात मानाने अखंडितपणे राहील हे लक्षात ठेवा. मराठी माणसाची एकजूट कायम करा, तरच महाराष्ट्रात मराठी माणसं म्हणून मानाने जगाल. आज मराठी मुलांना, युवकांना, तरुणांना मराठी भाषेत असल्यामुळे नोकऱ्या दिल्या जात नाहीत, तर इतर लोक काय देणार?
मराठी माणसंच मराठी मुलांना युवकांना नोकऱ्या देत नाहीत तर इतर लोक काय देणार? मराठी माणसाला काम देण्याचे ठरवा व काम द्या. मग मराठी माणसाबद्दल बोला. मराठी माणसाच्या युवकींना, तरुणींना, महिलांना नोकरी दिली जाते पण युवकांना बेकार का ठेवलं जातं? हा प्रश्न मराठी माणसाने मराठी आहोत म्हणून स्वतःला विचारून पहा. मराठी माणूस म्हणून मराठी व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य द्या. आपल्या पाल्याला मुलांना मराठी शाळेत दाखला मिळवून द्या. तर त्या सर्वांना मराठी भाषेची गोडी लावा. महाराष्ट्रात विधानसभा, ग्रामपंचायत, महानगरपालिका या ठिकाणी प्रत्येक आमदाराला, सरपंचाला, उपसरपंचाला, नगरसेवकाला मराठी भाषेत बोलावे लागेल असे सक्तीचे करा. लोकसभेत खासदार सुद्धा मराठी भाषेमध्ये बोलले तर उत्तमच, कारण इतर लोक सुद्धा त्यांच्या मातृभाषेत बोलतात. तर तुम्ही सुद्धा मराठी भाषेत बोलात तर काय मोठी अडचण येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो. जय महाराष्ट्र. मराठी माझी मातृभाषा आणि मी मराठीतच बोलणार. जय महाराष्ट्र.